चला तर मंडळी, आज आपण गरमागरम पारंपरिक पद्धतीने केलेलं अस्सल गावरान चवीचं पिठलं बघणार आहोत. पिठलं तर तुम्ही बऱ्याचदा खाल्लं असेल, पण पारंपरिक पद्धतीने बनवलेलं असं घेरून पिठलं तुम्ही कधी ट्राय केलंय का? चवीला जर म्हणाल तर अप्रतिम आणि भन्नाट होतं. चला तर मग गरमागरम घेरून केलेलं पिठलं बनवायला घेऊया. त्यासाठी इथं मी 4-5 लसणाच्या पाकड्या, हिरवी मिरची 2 घेतल्या आहेत, त्यासोबत आलं घेतलंय. छान आता मी खलबत्त्यात ठेचून घेणार आहे. मिरची थोडी जास्त तिखट आहे, त्याकरता मी इथं 2च घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता सर्व मी छान ठेचून घेणार आहे खलबत्त्यात. तुम्ही याऐवजी मिक्सरमध्ये जाडसर भरड केली तरी देखील चालेल. इथं छान ठेचा आता ठेचून झालेला आहे. आता पिठल्याला लागण्यासाठी इथं मी छोटे साईजचा कांदा बारीक कट करून घेते. तर मेन गोष्ट म्हणजे काय, बऱ्याच जणांना काय ना, घेरून केलेलं पिठलं म्हटलं की नकोसं वाटतं करायला. कारण की नको बाई, ते घेरून केलेलं पिठलं म्हटलं की गाठी जास्त होतील, आमच्याकडनं गाठी मुडणार नाहीत, अंगावरती शिंतळे उडतील. हे पिठलं बनवायला काय, बेसन पिठात पाणी मिक्स करा, घोडा आणि बनवा पिठलं. ते अगदी सोपं वाटतं, टाइम देखील वाचतो आणि गुठाड्या पडण्याचा संबंधच येत नाही. म्हणून ते सोपं बनवायला वाटतं, म्हणून सहसा करून बऱ्याच घरांमध्ये तेच पिठलं बनतं. पण आमच्या घरी असं होत नाही. आमच्या घरी चवीशी अजिबात कॉम्प्रोमाइज केलं जात नाही. नेहमी कधीही असो घेरून केलेलंच पिठलं बनवलं जातं. पिठलं मला जास्त आवडत नाही, पण जेव्हा कधी बनवते त्यावेळेला घेरूनच करते, कारण त्याची चव मला प्रचंड आवडते. असो, आता इथं मी कांदा टोमॅटो छान बारीक कट करून झालाय. तर दुसरीकडे मी गॅसवर गरम पाणी ठेवलंय आणि एका साईडला कढई ठेवली. कढईमध्ये मी 2 चमचे एवढं तेल घातलंय. तेल छान तापलं की लगेच अर्धी चमची राई, अर्धी चमची जिरं, 4-5 कढीपत्त्याची पानं आणि ठेचून घेतलेला मिरचीचा ठेचा. अर्धा ते 1 मिनिट याला छान मी परतवून घेते. खमंग वास यायला लागला, छान फोडणी बसली की लगेच मी त्यात कट करून घेतलेला कांदा घालते. त्याचसोबत कट करून घेतलेला टोमॅटो. इथं टोमॅटो घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी देखील चालेल. छान अर्धा ते 1 मिनिट हे कांदे टोमॅटो थोडं परतवून घ्यायचंय सुरुवातीला. त्यानंतर मी इथं त्यात चवीपुरतं मीठ टाकते. म्हणजे मीठ घातल्यानंतर पटकन कांदा टोमॅटो शिजायला मदत होते. मीठ घालून छान 1 ते 2 मिनिटापर्यंत मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेले कांदे टमाटे. आता त्यात मी अर्धी चमची हळद घातली आणि अर्धी चमची धना पावडर. कुठलेही मसाले घातले नाहीये आणि पिठल्यामध्ये मसाल्यांचा वापर करतच नाही, त्यामुळे मी देखील केला नाहीये. हळदी पावडर आणि धना पावडर घालून छान मिक्स करून घेतलंय. अगदी थोडं पाणी, म्हणजे मी 2 ग्लास पाणी जर उकळायला ठेवलं तर त्यातनं फक्त अर्धा ग्लास पाणी मी आता टाकून घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी आली, त्यात मी सपाट वाटी एवढं हलका हाताने भरून घेतलेलं बेसन पीठ टाकते. हीच ती मेन स्टेप की ज्या तुम्ही जर लक्ष देऊन बघितलं किंवा लक्ष देऊन हे फॉलो केलं, तुमचं देखील घेरून केलेलं पिठलं अगदी अप्रतिम आणि घुटड्या देखील कमी होतील. या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला कमी पाण्यात छान घेरून घ्यायचंय. त्यानंतर हळूहळू करत आपल्याला त्यात पाणी घालायचंय. पाणी घालून आपल्याला छान चमच्याच्या सहाय्याने असं घेरून घ्यायचंय किंवा तुम्ही लाटण्याच्या सहाय्याने देखील घेरून घेऊ शकतात. असं गोल फिरवत जायचंय आणि चमच्याच्या सहाय्याने खाली पिठाला दाबत जायचंय, म्हणजे गुठळ्या मुडतील. आणि थोड्याफार तर गुठळ्या असायलाच हव्यात. ज्यात गुठळ्या नाही थोड्याफार, ते घेरून केलेलं पिठलंच कसं, गुठळ्यामुळेच ते घेरून केलेल्या पिठल्याची चव वाढते. मला तर ते गठवड्याच खायला प्रचंड आवडतात, पण एवढ्याही नको की त्यात डायरेक्ट कच्च्या असतील. एकदम छोट्या छोट्या बारीक बाजरीच्या दाणे एवढ्या असल्या तर ते आरामात शिजून जातात. इथं मी जेवढं मला पाणी हवं होतं बेसन पिठाला तेवढं मी घालून घेतलंय आणि छान आता गदकून घेते. इथं तुम्ही बघू शकतात किती छान गदगण्याचा आवाज येतोय. छान पिठलं गदकून गेलेलं आहे. कोथिंबीर घालून तर आपलं पिठलं तयार आहे. त्याचसोबत बाजरीची भाकर, कांदा आणि उडदाचं पापड. आहा, मस्तच कॉम्बिनेशन. मी तर जाते आता ताव मारायला. तुम्ही देखील पटकन बनवा आणि मला कसं झालं नक्कीच कमेंटमध्ये कळवा. मी केलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया छानशा घरगुती रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.